आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शाह. आत्ता नुकतंच मला माझ्या एका अनुयायी म्हणजेच आजच्या मराठीत फॉलोअर म्हणतात. फॉलोअर म्हणजे जे ग्रस्त माझे फॉलोअर म्हणजे नित्य नियमाने बघणारे, म्हणजे माझे स्टेटस पाहतात, माझे यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहतात. त्यांनीही मला एक तक्ता पाठवलाय. तो तक्ता मला अतिशय उपयुक्त वाटला आणि त्या तक्ता कसं आहे ना, मी अजून एवढा हुशार नाही आहे तुम्हाला म्हणजे सगळी एकत्र माहिती माझ्या यूट्यूबला द्यायला. मी आहे त्याप्रमाणे फक्त माझी जी ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम गेले 6 वर्ष चालवतोय, ती चालू ठेवतोय. त्याच्यामुळे तो तक्ता मी तुम्हाला इथे ते नाही दाखवू शकत, पण मी वाचून दाखवू शकतो. आणि काही जणांना तो तक्ता हवा असेल तर त्यांनी कृपया मला व्हॉट्सअप करावा. माझा व्हॉट्सअप क्रमांक या व्हिडिओच्या खाली जी माहिती दिली अथवा ज्याला आजच्या मराठीत डिस्क्रिप्शन म्हणतात त्याच्यामध्ये माझे व्हॉट्सअप क्रमांक आहेत. तरी सांगतो 9821150858 आणि दुसरा आहे 7045001340. माझा पहिला आहे 9821150858 आणि दुसरा आहे 7045001340. आता तो तक्ता काय आहे हे मी तुम्हाला सांगतो, नीट ऐका. हा तक्ता आहे मार्केट म्हणजे समभाग मंडई विरुद्ध जिओ पॉलिटिक्स म्हणजे आता जे काही जगभर चाललेलं आहे. तर अशा अनेक घटना घडलेल्या आहेत याआधी आणि किती महिन्यांनी त्यात म्हणजे समभाग मंडईत किती टक्क्यांनी वाढ झाली हे यांनी छान दिलेलं आहे. पहिलं आहे इराकचं युद्ध. ऑगस्ट 1990ला झालं होतं. त्यावेळेला समभाग मंडई 14% खाली आली होती, म्हणजे करेक्शन आलेलं मार्केटमध्ये. आता मी तुम्हाला 6 महिन्याचं सांगतो आधीचं. ठीक आहे, 1 महिन्यात 26% मार्केट वर गेलेलं, 3 महिन्यात 39% आणि 6 महिन्यात 65%. कारगिलचं युद्ध झालं मे 99ला, 11% मार्केट खाली आलं होतं. 1 महिन्यात 17% मार्केट वर गेलं म्हणजे युद्ध संपल्यावर, आणि 33% 3 महिन्यात आणि 6 महिन्यात 40%. त्याच्यानंतर वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जो अटॅक झाला होता सप्टेंबर 2001, वजा 18% मार्केट खाली गेलं होतं आणि एका महिन्यात 18% वर, 3 महिन्यात 35% वर, 6 महिन्यात 45% वर. त्याच्यानंतर 26/11 जे भारतात हल्ला झाला होता नोव्हेंबर 2008ला, तेव्हा वजा 3% मार्केट खाली गेलेलं, पण एका महिन्यात 20% वर आलं, 3 महिन्यात 24% आणि 6 महिन्यात 36%. त्याच्यानंतर पुलवामा अटॅक फेब्रुवारी 2019, वजा 2% मार्केट खाली आलेलं. त्याच्यानंतर 1 महिन्यात 9% वर गेलं, 3 महिन्यात 12% आणि 6 महिन्यात 14%. आणि रशिया आणि युक्रेनचं जे चालू आहे ते फेब्रुवारी 22 पासून चालू आहे, 11% मार्केट खाली गेलं. पण म्हणजे जेव्हा युद्ध सुरू झालं त्याच्यानंतर काही युद्ध सुरू झालं जे एकदम खाली गेलं ते 11% खाली गेलं. पण नंतर युद्ध सुरू असूनही एका महिन्यात 60% मार्केट वर आलं, 3 महिन्यात 19% आणि 6 महिन्यात 25% मार्केट वर आलं. आत्ता इराण इस्रायलचं जे सुरू आहे मार्च 26, करेक्शन जी आली आहे ती 13% आली. आता मी अजून मार्केट वर जात नाहीये, जाईल, पण त्याचं विश्लेषण पहा.
कारगिल युद्ध जेव्हा झालं ना, तेव्हा मी युद्धाच्या अलीकडची निफ्टी 50 घेतला आहे. तो होता 1063.45 आणि आत्ता जेव्हा मार्केट जेव्हा अगदी वर होतं, ती तारीख घेतलेली आहे, ती आहे 5/12/2025. तेव्हा मार्केट होतं 26,186.45. तर इथे मला काय दाखवून द्यायचंय, गेल्या 26 वर्षात निफ्टी 50 2362.41% वाढलंय. म्हणजेच गेल्या 26 वर्षात 90.86% दर शेकडा या वेगाने मार्केट वाढलंय. जर 10,000 रुपये कोणी गुंतवले असते एप्रिल 1999ला, आज त्याची किंमत 2,46,000 झाली असती. त्याच्यानंतरचं, कारण मी याच्या आधीचं घेत नाहीये इराण युद्ध, कारण मला ती माहिती नाही मिळाली. त्याच्यानंतर सप्टेंबर 1 वर्ल्ड ट्रेडचा अटॅक, मी 24 ऑगस्ट 2001 ची निफ्टी 50 घेतले 1069.15 आणि त्याच्यानंतर ते मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑल टाइम हाय निफ्टी 50 26,186.45. म्हणजे गेल्या 24 वर्षात 2349.28% मार्केट वर आलंय. म्हणजे 24 वर्षात दर शेकडा 97 म्हणजे 98% एवढं आपल्याला परतावा मिळालेला आहे. 10,000 ज्यांनी गुंतवले असतील 2001ला, त्याचे आता 2,44,000 झालेत. आता त्याच्यानंतर 26/11 जो आपल्या मुंबईवर झाला हल्ला, नोव्हेंबर 2008. आता मी 28 ऑक्टोबरची हे घेतली निफ्टी 50 2008ची, 2,943.15 निफ्टी 50 आणि तो ऑल टाइम हाय 26,186.45. म्हणजे गेल्या 18 वर्षात 790% मार्केट वर गेलेलं आहे. म्हणजेच दर शेकडा 43.90%. आणि ज्यांनी 10,000 गुंतवले असते 2008ला, त्याचे आता 90,000 झाले असते. त्याच्यानंतर पुलवामा फेब्रुवारी 2019. आता मी त्याच्यासाठी 1 फेब्रुवारीची घेतलंय निफ्टी 50 10,893.65 आणि ऑल टाइम हाय निफ्टी 50 26,186.45. म्हणजे गेल्या 7 वर्षात 140.31 समभाग मंडई म्हणजे शेअर मार्केट वाढलंय. आणि म्हणजे 7 वर्षात दर शेकडा 20% वाढ आहे. लक्षात ठेवा, 20% दर शेकडा. आणि आता रशिया युक्रेन फेब्रुवारी 2022, मी 28 जानेवारीचे घेतलंय निफ्टी 50 17,101 आणि आता ऑल टाइम हाय 26,186. म्हणजे गेल्या 4 वर्षात 53.12% मार्केट वाढलंय. म्हणजेच दर शेकडा 13.28. आणि 10,000 गुंतवले असते तर 4 वर्षांनी 15,312 झाले असते. आणि मला थोडक्यात काय सांगायचंय, घाबरून जाऊ नका. कारण हा व्हिडिओ करण्यामागचं महत्त्वाचं कारण बहुसंख्य गुंतवणूकदार जे कोविड नंतर आलेत, त्यांना ह्या सगळ्याचा काहीच थांगपत्ता नाहीये की पूर्वी कितीनी मार्केट वर गेलेलं आणि किती दिवसात वर आलं, कसं वर आलं, किती टक्के वर आलं. आणि अनेकांना असं माहिती शोधायची, वाचायची, विश्लेषण करायची आवड नाही. कारण प्रत्येक जण स्वतःला अतिशय व्यस्त समजतात. त्यांना सगळं हातात पाहिजे, हातात पण नाही, तोंडात, म्हणजे घास भरवावा तयार करून. त्याच्यासाठी ही माझी धडपड आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. हे आता आपण जे पाहिलंय ते 1999 ते 2025 म्हणजे डिसेंबर, लक्षात घ्या
त्याच्या 2020-2022ला कोविड सुद्धा आला होता. मग त्यावेळेलाही मार्केट खूप खाली गेलं होतं. मला आठवतंय 2020ला म्हणजे निफ्टी 50 8,000 झाला होता. आठवतंय का? आणि आपण पुलवामाचं बघितलं तेव्हा 2019 होता. पण तेव्हा 1 फेब्रुवारी 2019ला 10,893 निफ्टी 50 होता. पण तेच मार्च 2020ला तो अंदाजे 7,500 का 8,000 आला होता. अंदाजे सांगतो, एवढं माझ्या लक्षात नाहीये. त्याच्यानंतर म्हणजे हे सगळा फरक असून सुद्धा आज ही निफ्टी 50 माझ्या मते 23,500च्या आसपास असेल. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या, तुम्हाला FD वर ना युद्ध असो नसो काही असो तेवढंच व्याज मिळतं. 6.5%, 6.5%, 6.5%. कोविडमध्ये 6.5%. पण फक्त कोविडमध्ये तुम्ही अचानक पैसा हवा असेल तर काढू शकत नव्हतात. फक्त समभाग गुंतवणुकीतील पैसे, कारण सगळं ऑनलाईन चालू होतं त्याच्यामुळे तुम्ही काढू शकत होतात. बँकेत पैसे जात होते. तुम्हाला कशासाठी हवे असतील ते तुम्ही ऑनलाईन पाठवू शकत होतात. लक्षात घ्या, सोनं विकू शकत नव्हतात, जागा विकू शकत नव्हतात, चांदी विकू शकत नव्हतात कोविडच्या दरम्यान. तर महत्वाचं काय, आता युद्ध असल्यावर प्रत्येक जण तेच बघतो, म्हणजे वर्तमानपत्र देतं रक्तबंबाळ, म्हणजे एवढा नाश झाला, एवढ्या करोड रुपये लोकांचे गेले. कोण कुठे गेले? कोणी विकलंय का? विकल्यावरच जाणार ना. म्हणजे रक्तरंजित बातम्या ऐकतात, कारण हे तर आता जग जाहीर आहे. कुठलंही वर्तमानपत्र असो अथवा ते व्यावसायिक दूरचित्रवाणी असो, रक्तरंजित. पण म्युच्युअल फंडचे NAV कितीनी खाली गेले कोणी देत नाही. एक लक्षात ठेवा, युद्ध असल्यावर म्युच्युअल फंडचेही NAV खाली जातात. त्याच्यानंतर मी माझ्या स्टेटसला नियमितपणे कळवत असतो की त्या दिवशीचा प्रूफ 1 म्हणजे तुम्हाला पुरावा देत असतो. मी निवडलेलं आहे, कारण मी मूलभूतपणे मजबूत असलेलेच समभाग निवडतो आणि त्यात गुंतवणूक करतो. आता मूलभूतपणे मजबूत याचा अर्थ फंडामेंटली स्ट्रॉंग. माझे अनेक, म्हणजे मी असं नाही म्हणत 100%, अनेक समभाग मूलभूतपणे जे मजबूत असलेले अजूनही वर जातात. काही तर 52 आठवडे वरच्या वर आहेत. काही तर म्हणजे काय म्हणतात त्याला, ऑल टाइम हाय व आहेत. हे कधीही विसरू नका. कारण तुम्हाला काय वाईट वाटतं, तुमचा जो काय पोर्टफोलिओ असतो, तुमच्याकडे जे समभाग असतात ते सारखे लाल दिसतात तुम्हाला. अहो, मी कालच्या व्हिडिओ सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही तसले जर समभाग घेऊन बसलात, स्वस्त 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 स्वस्त, तुम्ही कायम लालच राहणार. तुमचं नाव लालचंद ठेवावं लागेल मग. तर आता माझा जो 37, 38, 39 वर्षांचा अनुभव आहे त्याच्यावरून मी हे सांगतो. पहिलं तर तुम्ही पहा, 1999 नंतर 2362% समभाग म्हणजे निफ्टी 50 वाढलाय. आणि तो आत्ता 2 वर्षात 3 वर्षात, आत्ता मी शेवटचं जे सांगितलं 4 वर्षात 53.12%, म्हणजे दर साल दर शेकड्यात 13. पण हे सगळं का माहिती आहे ना, कारण तुम्ही जेवढं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करता तेवढा भरपूर फायदा तुम्हाला मिळतो, कंपाऊंडिंग इफेक्ट मिळतो. तेव्हा कृपया महत्त्वाचं काय, मूलभूतपणे मजबूत असलेलेच समभाग घ्या, दीर्घकालीन गुंतवणूक करा. त्याच्यानंतर मी जे इंग्रजीत सांगतो, आधी इंग्रजी सांगतो मग मराठी सांगतो. हॅव फेथ, हॅव पेशन्स, हॅव कन्व्हिक्शन. म्हणजेच विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि खात्री बाळगा.
तुम्ही सैरा वैरा होता, उगीच कोणीतरी या मावशीच्या नवऱ्याने सांगितलं, त्या काकाने सांगितलं. अरे त्यांनी कधीच समभाग गुंतवणुकीत गुंतवणूक केलेली नाहीये. ते सांगतात आणि त्यांचं का ऐकता तुम्ही? म्हणजे त्यांच्यामुळे अरे सगळं काय जग कोसळलेलं नाहीये. जग कोसळलं नाहीये आणि जग कधीही कोसळणार नाही. तुम्हाला काय वाटतं या युद्धात अमेरिका सगळं कोसळू देईल? तुम्हाला माहिती का त्यांच्याकडे अंदाजे 27% पेट्रोल महाग झालंय. आणि सगळीकडे युरोपमध्ये म्हणजे स्पेन, इटली सगळे आले. सगळ्या बहुसंख्य ठिकाणी महाग झालंय. तुम्ही बघता आखाती देशातून किती जण पळत भारतात येत आहेत. हे कोणालाही युद्ध नकोय. हे युद्ध थांबणार आहे. आणि हे युद्ध का सुरू केलं अमेरिकेने? याच्या मागे पण एक वेगळं कारण आहे. असो, त्याच्यानंतर लॉस बुकिंग करा, हो, रिशफलिंग करा. मी घेतलेल्या किमतीपेक्षा वरच गेल्यावर विकणार. चुकीचा आहे हा तुमचा समज. आणि हा मराठी माणसात जास्त आहे. अक्षरशः माझं काय म्हणतात ते रक्तदाब वाढतो. असलं काहीतरी चुकीचं करायचं आणि समभाग गुंतवणुकीला शिव्या द्यायच्या. आणि तुम्ही बघा ना त्या समभागाचे काय हाल चाललेत. एक साधं उदाहरण सांगतो. मी 2 का 3 वर्षापूर्वीच मी माझं सांगितलेलं स्टेटसवर की मी ज्या काही सुप्रसिद्ध IT मधल्या कंपन्या आहेत सगळ्यातून बाहेर पडतो आणि सगळ्या विकल्यात. आणि तुम्ही ह्या सगळ्यांचे गेले 5 वर्षाचा आलेख पहा, तुम्हाला कळेल मी जी अतिशय चांगली गोष्ट केली ती की मी त्याच्यातून बाहेर पडलो. आणि अजूनही काही जण हट्टाने ठेवणार तर रडत बसा. आणि आता एक लक्षात ठेवा, जागतिक युद्ध झालं ना तर सगळ्या जगाला त्रास होणार आहे. तुम्हाला काय वाटतं फक्त तुम्हाला त्रास होणार आहे? तुमचेच समभाग खाली जाणार आहेत. तुमचे समभाग खाली का चाललेत, का गेलेत, याचं कारण वारंवार मी सांगतोय. पेनी शेअर्स घेऊ नका. स्वस्तच्या मागे जाऊ नका. मी माझा तो समभाग वाढल्याशिवाय विकणार नाही असले काहीतरी विचित्र हे कुठेही कधीही ना राकेश भाईंनी सांगितले, ना वॉरन बफेनी सांगितले. आणि तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर नसू द्या. कारण मला असे अनुभव आहेत की मी अनेकांना सांगतो पण अनेकांना ते माझ्यावर विश्वास नाही बसत. पण मी गेले माझ्या 38-39 वर्षाचा अनुभव सांगतोय. कुठलाही पैसे न घेता सांगतोय. लोकांच्या अंगावर पडून सांगतोय. आता सुद्धा युद्ध झालं तर लोक असे बसलेत की त्यांच्या घरात बापरे आता आम्ही गेलो. तर आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, योग्य प्रकारे योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. हो, तुम्हाला सुद्धा घर घ्यायचं असेल तर तुम्ही अनेक ठिकाणी चौकशी करता. काही घ्यायचं असेल तर वास्तूप्रमाणे बघता, हे बघता ते बघता, कितव्या मजल्यावर आहे, हवा आहे का, पाणी आहे का. तसंच समभाग घेताना फक्त दुसऱ्या कोणाच्या तरी तोंडून त्या समभागाचं नाव पडलं आणि तुम्ही घेता आणि तो स्वस्त आहे म्हटलं की तुम्ही घेता. थांबवा ह्या चुका. अनेक जण करतायत. मी अशा किती समभागांची नावं सांगू जे अनेकांकडे, भारतीयांकडे अनेकांकडे आहेत ते. आणि हेच समभाग 90 ते 99% त्यांच्या ऑल टाइम हायच्या खाली आलेले आहेत. तुम्ही लक्षात ठेवा, ऑल टाइम हायच्या खाली आल्यावर त्यांना ते उच्चतम पातळी गाठायला परत 90 ते 99% वर यावं लागेल. तोपर्यंत मी रिशफलिंग करतो, बाकी वेगाने जाणारे घेत असतो. मी काल का परवाच तुम्हाला माझ्या स्टेटसला पाठवलेलं. माझ्या एका समभागाने गेल्या 5 वर्षात 1700 का 1800% नफा दिला. पण काही लोक नाही भाव जास्त आहे, भाव जास्त आहे. अरे भाव जास्त आहे म्हणजे तुम्हाला चांगली
क्वालिटीमध्ये चांगल्या प्रतीचे तुम्हाला समभाग हवेत, म्हणजे मूलभूतपणे समभाग हवेत का उगीच नावासाठी घ्यायचे? मलाच अनेकदा वाटतं मी IPO काढावा आणि 30-40 पैशाला मार्केटमध्ये उतरवावा. अहो लोकांची गर्दी होईल माहिती का घ्यायला. मी करोडपती होऊन लगेच कंपनी बंद पण करू शकतो. काय हे? नका असं करू. कृपया माझे व्हिडिओ अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. स्वतःचा घामाचा पैसा नका वाया घालवू. तेव्हा पुन्हा असाच एखादा व्हिडिओ घेऊन पुन्हा तुमच्या समोर येईन. जय हो.